अंधाराच्या हाका भाग 1 माय भुलीचे जाळे. लेखक संवेद कळेगावकर. नीलानं कूस पालटली तरी दुरून येणारा टप 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 आवाज काही थांबत नव्हता. आवाजाला घनता नसते, पण असतीच तर या आवाजात घट्टपणा दाटला होता. पलंगावरून खाली लोंबणाऱ्या नीलाच्या हाताला काहीतरी ओलं ओलं लागलं, काहीतरी कोमट. तिनं अर्धवट झोपेत एक डोळा किलकिला करून बघितला. फरशीवर काहीतरी सांडलं होतं. तिनं सवयीनं हात नाकाजवळ आणला. नाचण्याच्या पहिल्या पायरीवर असणाऱ्या दुधाचा तो किंचित आंबूस वास तिला जागं करायला पुरेसा होता. स्वच्छ आळस देत काहीशा अनिच्छेनं तिनं पलंगावरून पाय खाली सोडले. नीलाचं पाऊल दुधात लडबडलं. तिच्या डोळ्यातल्या झोपेची जागा कसल्याशा अज्ञात भयानं घ्यायला सुरुवात केली. बघता बघता दुधाच्या थारोळ्याचा लोंढा झाला आणि आता तर समुद्राला भरती यावी तशा शुभ्र लाटांनी खोलीचा अवकाश व्यापायला सुरुवात केली. प्रयत्न करूनही नीलाच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. दुधाचा महापूर आता कंबरभर उंचीवर असणाऱ्या पलंगावर पसरू पाहत होता. तिथं झोपलेलं तिचं 7-8 महिन्यांचं बाळ अस्वस्थ वळवळ करत होतं. त्याच्या पायावर लाट धडकली तसं त्याने डोळे किलकिले करून बघितलं. पुढची लाट थेट त्याच्या छातीवरून परतल्यावर मात्र त्यानं दचकून रडायला सुरुवात केली. इतक्या वेळ चेटूक झाल्यासारखी जागीच खिळून असलेली नीला आता मात्र पलंगाकडे झेपावली. तिथून सुटका हवी तर तिला तिच्या बाळाला घेऊन त्या पुरातून बाहेर पडावं लागणार होतं. पुरुषभर उंचीच्या दुधाच्या लाटांमधून वाट काढणं काही सोपं नव्हतं. नीलानं कसं बसं दार गाठलं. निव्वळ 2 पावलं आणि त्या खोलीतून ती बाहेर पडणार होती, पण एक जीवघेणी लाट तिच्या डोक्यावरनं गेली. तोंडभर दुधाची आंबूस चव पसरली आणि तिचा जीव गुदमरला. नीला जागची उठून बसली तेव्हा तिचं अंग घामानं डबडबलं होतं. तिनं खोलीभर डोळे फिरवले. सगळं कसं जागच्या जागी होतं. Sample complete. Ready to continue?